सलामीची जोडी लगेच पाठवा. येस मॅचला सुरुवात करायची. एका बाजूला 32 शिराळा संघ तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन पाहायला मिळते. आणि उद्याचा दिवस पाहायला गेलं तर नागपंचमीचा दिवस आहे. नाद निराळा आणि 32 शिराळा नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा. नक्कीच ओमसा MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून 190 पेक्षा जास्त देशांमध्ये दाखवली जाणारी ही स्पर्धा आणि त्यांच्या माध्यमातून 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि 32 शिराळा क्रिकेट प्रेमींना तसेच नागरिकांना सर्वांकडून नक्कीच ओमसाई MTC लाईव्ह तसेच पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून तसेच छत्रपती 11 आयोजक संघांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यानंतर जाऊया मॅच कडे. मॅच सुरू करायची नाही पंच जोपर्यंत 12th मॅन आमच्या कॉम बॉक्स मध्ये येत नाही. दोन्ही संघ येस 12th मॅन पाठवा. येस दोन्ही संघाचे 12th मॅन आलेत तर मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी एका बाजूला बत्तीस शिराळा संघ 12th मॅन पाठवा नाहीतर 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. शेवटचा कॉल शेवटचा आवाज. यावेळेस पहा पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती वेग मात्र प्रचंड मिळाला या खेळपट्टीवरती. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती पडलाय आणि पहिल्या टप्प्यावरती पडल्यानंतर चेंडू पाहायला गेलं तर डॉट येते. यावेळेस दुसऱ्या बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळाय जरूर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत 2 धावा अचूकपणे पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग कम्युनिकेशन आणि ऍक्शन कमिटमेंटचा वापर यष्टीरक्षक करतो चुकी तोपर्यंत यावेळेस या चेंडूवरती येता येतं धाबा पंच 4. यस 4 धाबा आलेत. यश आणि अजय ही जोडी या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. चांगला खेळ. पहिला बॉल डॉट आला होता त्याची नुकसान भरपाई 4 धाबा आलेत म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने धाबा मात्र बनवलीत. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण सजवताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेली तर पूर्णपणे आपण पाहतोय शॉट मिड ऑफ आणि शॉट मिड ऑन आपल्याला पाहायला मिळते तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. यावेळेस मात्र पहा डीप पॉइंट कव्हर केलाय पूर्णपणे यश पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तर अजयच्या बॅट मधून यावेळेस पाहायला गेला तर फटका आलाय. झटका देणारा फटका यावेळेस पाहायला मिळतो. दर्जेदार दमदार धमाकेदार आणि जबरदस्त फटका आहे. यावेळेस मात्र फास्ट ट्रॅक वरती बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवले आणि शांतता निर्माण केले. बॅट स्विंग झाले. प्रॉपर कनेक्शन प्रॉपर टायमिंग. यावेळेस देखील पहा इनसाइड आउट बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्ट्रोक खेळ. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर चतुर चालाक आणि यावेळेस पूर्णपणे चेंडूवरती तुटून पडलाय. इनसाइड आउट बॅकफुटला गेला आणि विरोधी संघाला देखील बॅकफुटला पाठवले. कमबॅक डिलिव्हरी कधी येईल या फलंदाजीची विकेट महत्वपूर्ण आहे. यावेळेस कशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल कारण की महत्वपूर्ण मॅच आहे. आतापर्यंतचा खेळ 4 चेंडू 16 या आकड्यावरती. पहिला चेंडू डॉट होता त्यानंतरचा कमबॅक मोठा स्ट्रोक आला. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये चुकी आणि त्यानंतर मात्र दुखी व्हावं लागलं 4 धावांसाठी आणि त्यानंतरचे बॅक टू बॅक 2 6. यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक चुकी करतोय की काय. बॉल्स रिमूव्ह देखील वेगवान गतीने झालेत. चित्त्याच्या चालीने वाऱ्याच्या वेगाने वाघाच्या गतीने फेकी केली. बॉल्स रिमूव्ह झाला. प्रॉपर कनेक्शन. बॉल्स रिमूव्ह केल्यानंतर फलंदाज बाद यश पाटील खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. यश पाटीलला मात्र खेळपट्टीवरती या खेळपट्टीवरने यश दिलेलं नाही आणि यावेळेस मात्र अजय चांगला खेळ करतो. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. 12 धाबा. पूर्णपणे कमिटमेंट आय कॉन्टॅक्ट चांगला झाला नाही. पूर्णपणे संवाद पूर्णपणे अचूक झाला नाही त्यामुळे चूक झाली आणि अचूकता न चुकता खेळाडूला खेळपट्टीच्या बाहेर यावं लागेल. हे खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळाला. जसा नॉन स्ट्रायकिंग एंडला आला तसं मात्र
खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. धावसंख्येचा वेग वाढवता येईल का, धावसंख्येचा खेळ कशा पद्धतीने अपडेट करता येईल, कशा पद्धतीने खेळपट्टीवरती शेवटपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करेल हे पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट येऊन ऑफसाईडच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता आणि यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता षटक समाप्तीचा इशारा आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या 16. 2 षटकार आणि पाहिलं गेलं तर एक 4 धाबांच्या मदतीने धावसंख्या. हेच गौरव या खेळाडून जर 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर करण सनस साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. येस कॅश प्राइज येईल, नाहीतर युपीआय पेमेंट तुम्हाला केलं जाईल ऑनलाईन ट्रान्सफर. तर पहा गौरव करेल का मॅच मध्ये 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकेल का. तोपर्यंत आपण मॅचच्या दिशेने एक चेंडू पहिला पडेल ऑनसाइडच्या दिशेने बॅकफुटला आलाय, पूर्ण ऑफसाइडचा चेंडू खेचून आणलाय आणि त्याला मात्र एसपी स्कूलच्या बाहेर फटवलाय. पूर्णपणे प्रॉपर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट प्लेसमेंट आणि पॉवर फुल. यावेळेस मात्र पॉवर जनरेट होते. प्रॅक्टिस आहे. ऑनसाइडच्या दिशेने आला, बॅकवर्ड स्कोर लेग रिजनच्या वरून डीप स्कोर लेग रिजन, डीप विकेट कव्हर केला जातो आणि यावेळेस मात्र क्लासिकल स्ट्रोक, क्लास टॉप लेवल मॅनेजमेंट. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. पूर्णपणे ऑनसाइडच्या दिशेने पूर्णपणे पाहायला गेलं पुन्हा एकदा बाग फुटला आणि पुन्हा एकदा पाहायला मिळतो हा षटकार. जिथे मात्र पहा काय खेळ आहे. वेळ बनवली, वेळ बदलल्यानंतर खेळ आणि खेळ बदलल्यानंतर वेळ. आणि गौरवच्या बॅट मध्ये 2 षटकार आले, तिसरा जर आला तर करण सनाच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. कशा पद्धतीचा खेळ. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 16 होती. 1.2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 28. 600च्या स्ट्राईक रेटने धावसंख्या बनवते. पूर्णपणे 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत आणि त्यानंतर बॉल चेक केला जातो, कारण की फटका असा बसलाय की 600 वोल्टचा झटका, 2 चेंडूवरती 2 षटकार आणि त्यामुळे बॉल चेक केला जातो. पूर्णपणे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पंच म्हणून एका बाजूला ओमकार वाडकर लेग अंपायर आहे, तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये देखील ओमकार पाहायला मिळत आहेत. तर चला स्पीडअप करायचं आहे. 1.2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 32 शिराळा या संघाची धावसंख्या उंचावताना पाहायला मिळाली. व्हाईट बॉलने धावसंख्या 29 या आकड्यावरती आणि नक्कीच स्कोररची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहेत सिद्धेश घाडगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर टेक्निकल स्कोरर एमसा एमटीसी लाईव्ह यांचे फाउंडर अक्षय शेट मात्र 81-82. तर दुसऱ्या बाजूला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये कुणाल महात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत 81-82. यावेळेस दुसरीचा देखील प्रयत्न केलाय अजय आणि गौरवची खेळी या खेळपट्टीवरती चांगली राहिली. अजय आणि गौरव धावसंख्येसाठी पूर्णपणे प्रयत्न करताय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 31 आकड्यावरती 31. 500 रुपयांचा कॅश प्राइज मिळाला असता जर तिसरा षटकार आला असता. तर यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर काय गोलंदाजी, रिप्ले टेलिकास्ट पहा काय गोलंदाजी. राऊंड द विकेट आला, कोण बदलला, अँगल चेंज केला, दिशा बदलली, ओव्हर द विकेट होता, राऊंड द विकेट आला. ऑफसाईडच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, ट्रॅम्बलाईनच्या आतून गोलंदाजी, डॉट बॉल. पुन्हा एकदा चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न, ट्रॅम्बलाईनचा आतील चेंडू वाईड वर ठेवण्याचा प्रयत्न, अचूकता न चुकता पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता. यावेळेस मात्र प्ले अँड मिस, डॉट बॉल.
यावेळेस पाहायला गेलं तर बेटर सेफ दॅन सॉरी, फलंदाज जास्त काही जोखीम उचलणार नाही आणि हा डॉट बॉल. 2 डॉट बॉल आल्यानंतर एक धाव घेण्याचा प्रयत्न होतो. फेकी करेपर्यंत चेंडूची शोधाशोध होईपर्यंत यावेळेस एक धाव शोधली जाते. या खेळपट्टीवरती एका धावेने स्कोर बोर्ड पुढे. धावसंख्या 32. धावा 3-2. 32 धावा 32-32. 32 धावा 32. वाईट +1 असेल तर 33 धावा. धन्यवाद. येस, वाईट +1 असेल तेव्हा मात्र पंच सिंगल डिक्लेअर झोन मधील इशारा करायचा आहे वाईट +1 चा, तेव्हाच आम्हाला समजेल. यावेळेस पहिला बॉल. काय गोलंदाजी, गोलंदाजाचं नाव पोहोचवा. आशिष. येस येस, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांच्या निर्णयामध्ये कोणतीही दखल अंदाजी करायची नाही, आपण कोणत्याही अडचण निर्माण करायचा नाही. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडीशी बाहेरची उसळी. ट्रॅम्पलाईनचा बाहेरचा चेंडू म्हणजे व्हाईट बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर काढलाय बाहेर पूर्णपणे. मिनी हेलिकॉप्टर म्हणावं लागेल. फेक केला जातोय परंतु स्ट्रेट हिट. यावेळेस आपल्याला प्रत्येक या चेंडूवरती 2 ते 3 शॉट आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस धावसंख्या 1 ने पुढे सरकते. एक सिंगल येते. स्कोरबोर्ड पुढे सरकते, अपडेट होताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्डचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. 3-5. अजयची बाट महत्वाची या मॅच मध्ये. अजयच्या बाटमध्ये 2 षटकार आले. तर यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने ऑनसाईडच्या जाऊन फटका खेळायचे, ते मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये पहिले तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळेच धावसंख्या पाहायला गेलं तर एक पुढे सरकते 36 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. गौरव पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. गौरवच्या बॅटमधून देखील पाहायला गेलं तर धाबा आलेत. यावेळेस चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती पडतो चेंडू. कंट्रोल पाहायला मिळतो. नियंत्रित गोलंदाजी, नियंत्रण गोलंदाजावरती पाहायला मिळते चांगलं, कारण की पावसाळी क्रिकेटमध्ये खूप मोठे अडथळे निर्माण होताना पाहायला मिळतात. कारण की गोलंदाजी करत असताना
पाणी साचल्यामुळे चिखल निर्माण होतो खेळपट्टीवरती आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे रनअप पूर्ण करून गोलंदाजीसाठी आपल्याला पूर्णपणे सावरायचं असतं आणि त्यानंतर गोलंदाजी पूर्णपणे टाकायची असते. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पूर्णपणे पहा फलंदाजाला शांत ठेवलं. या गोलंदाजाला सुरुवातीला जर बाहेर काढला असतं तर प्रेशर क्रिएट झाला असता आणि त्यानंतर या गोलंदाजाला जर सुरुवातीच्या दुसऱ्या षटका किंवा पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी दिली असती तर धावसंख्या कुठेतरी कमी पाहायला मिळाली असती, कारण की या गोलंदाजाने दबाव निर्माण केला असता अगोदर आणि त्यानंतर कुठेतरी पाहायला गेलं तर लूज गोलंदाज जरी आला असता तरी त्याच्यावरती त्याच्या गोलंदाजीमध्ये विकेट मिळाली असते, कारण की कुठेतरी मोठा फटका खेळणं महत्वाचं होतं कारण की प्रेशर क्रिएट झाल्यानंतर. परंतु हा गोलंदाज अशा पद्धतीने गोलंदाजी करतो, परंतु यावेळेस बॅकफुटला येऊन पूर्णपणे आय कॉन्टॅक्ट प्रॉपर आहे, ताकद नजाकतचा वापर, टायमिंग प्रॉपर. यावेळेस 6 धावांचा खेळ वेळ सांगून जातो, आतापर्यंत तुझी होती आता मात्र माझी आहे. यावेळेस 6 धावांनी स्कोर बोर्ड 42 आकड्यावरती 42 42 धावा. 3 षटकांचा शेवट 42 धावा, 14.00 करंट रन रेट, 1 गडी बाद. 42 या आकड्यावरती पहिल्या इनिंग मध्ये शेवटचं षटक 42 42 धावा. येस सुनील लांबोर समालोचक नवी मुंबई टेनिस बॉल आणि रबर बॉल स्पर्धा यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. आज मात्र फुलटॉस चेंडू ऑनसाईडच्या दिशेने फटका जरूर खेळलाय, 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न मात्र होताना पाहायला मिळते, दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. येस साहिल चौगुले यांचं देखील स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 चं स्वागत मात्र दमदार आहे. सुरुवात मात्र यावेळेस होताना पाहायला मिळते. सुनील लांबोर यांच्या चेंडूवरती दमदार स्ट्रोक हमला केलाय आणि यावेळेस मात्र पूर्णपणे शांतता पाहायला मिळते. वाल्मिकी पठार 11 या संघाच्या खेळपट्टीच्या वरती पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण पूर्णपणे शांत होताना 50 धावा आतापर्यंत झालेत. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये काय घडेल, अजयच्या बाट मधून अजय फटका विजय देऊन जाणारा असेल का. बॅकफुटला जातो, यावेळेस मात्र कमबॅक डिलिव्हरी, डॉट बॉल समीकरण डॉटचं पाहायला मिळते. प्ले अँड मिस, बॅकफुटला पाठवलंय फलंदाजाला आणि पूर्णपणे पाहायला गेलं तर हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय बोलून चेंडू डॉट बॉल निघून जातोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतोय, फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला पाठवलंय, पूर्णपणे क्रीजच्या बाहेर. कमबॅक काय आहे यावेळेस एका जागेवरून स्टँडिंग पोझिशन, पूर्णपणे कलात्मक, रचनात्मक, दमदार, धमाकेदार, जबरदस्त क्लासिकल ड्राइव्ह पाहायला मिळतो. पूर्णपणे ओव्हर दी स्टेप, ओव्हर दी कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पूर्णपणे बॅट स्विंग पाहायला मिळतो. जशा बॅटला चेंडू लागला तसा मात्र बॅट मधून एक बॅट स्विंग स्वीट साऊंड आला धूम आणि त्यानंतर चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. काय खेळ पाहायला मिळतोय, वेळ बदललाय. 3 चेंडू मध्ये पहा काय खेळ घडलाय. 4 चेंडूंचा खेळ झाला. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतरचा षटकार, त्यानंतर कमबॅक, त्यानंतर षटकार आणि या चेंडूवरती देखील स्क्वेअर कट डीप पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, डोक्याचा ताप वाढवणारा, डोक्यावरचं तापमान वाढवणारा पावसाळी क्रिकेट, पावसाळी सीझन मध्ये यावेळेस मात्र तापमानामध्ये वाढ केली जाते. 600चा स्ट्राईक रेट काय असतो, 6चा पाडा 5
वाटत आहे मला. आणि अजयने मात्र पूर्णपणे विजय मिळवून देणे आपल्या संघासाठी पहिल्या इनिंग मध्ये उंच शिखर संघाची धावसंख्या बनवण्यासाठी 6चा पाडा पाठ करून आलाय. आतापर्यंत गौरव होता, आतापर्यंत अजय पाहायला मिळतो. अजय गौरव 22 वरती गौरव खेळतो, तर अजय 10 चेंडू 33 धाबा 333 च्या स्ट्राईक रेटने. यावेळेस देखील पहा स्ट्राईक रेट मध्ये अपडेट झाले, स्ट्राईक रेट अपग्रेड होताना पाहायला मिळतो. यावेळेस षटकार येतो पहा, पूर्णपणे खेळ बदललाय, वेळ बदललाय आणि स्कोर बोर्ड 68 68 धाबा. पूर्णपणे पहा खेळाडूने खेळ बदललाय. 11 चेंडू अजयने बनवलं धावा 39. त्यासाठी यायचंय या खेळाडूने पूर्णपणे या खेळपट्टीला आग लावली, वनवा पेटवलाय आणि पूर्णपणे या खेळपट्टीमध्ये उद्ध्वस्त होताना पाहायला मिळालाय. वाल्मिकी पठार 11 हा संघ 69 धाबा 69 रन्स टू विन, रिमेनिंग 24 बॉल्स. 24 चेंडू 69 धाबांचं आवश्यकता आहे. तर चेंडूची पूर्तता करायची, लगेच ही मॅच सुरू करायचे सेकंड इनिंग. आणि पूर्वार्ध संपला 68 धाबांचा खेळ 4 षटक समाप्तीनंतर. आणि उत्तरदानाला जशी सुरुवात होईल तसा मात्र येणाऱ्या काळामध्ये बनवायच्या धावसंख्या 69 24 चेंडू म्हणजे पूर्णपणे पाहायला गेलं तर 17.25 च्या सरासरीने धावसंख्या 24 चेंडू मध्ये 69 बनवायचे आहेत. रिक्वायर्ड 17.25 चा पाहायला मिळतो. आतापर्यंत पाहायला गेलं तर चेस मास्टर्स या खेळपट्टीवरती उतरतील टार्गेट सेटर्सने मात्र टार्गेट सेट केलंय. उंच शिखर आपल्याला पाहायला मिळते, माउंट एव्हरेस्ट चढावं लागेल. माउंट एव्हरेस्ट पाहायला गेलं तर निर्माण केलाय आणि त्या खेळपट्टीवरती कशा पद्धतीने 24 चेंडू 69 धावा 17 पाहायला गेलं तर 25 च्या सरासरीने म्हणजेच 3 षटकार 5 चौकारांच्या मदतीने धावसंख्या 24 चेंडूंमध्ये बनवायच्या ते 69 म्हणजेच या खेळपट्टीवरती काय घडेल. टॉस साठी यायचंय. फॉर कराड आणि मैत्री ग्रुप जावळे अशी मॅच असेल. आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग रबर बॉलची पावसाळी क्रिकेटची स्पर्धा 2024 च्या पहिल्या पर्वाची फॉर कराड जो मात्र पाहिला गेला तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आपला दबदबा दरारा आणि दहशत निर्माण करताना पाहायला मिळाला फॉर कराड. आणि त्यांचाच 22 वर्षाखालील वयोगटातील संघ आज मात्र मैत्री ग्रुप जावळी या संघाविरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. फॉर कराड या संघाचा खेळ दर्जेदार राहिला आणि पाहायला गेलं तर 32 शिराळा या संघाला पराभूत करून फायनल मध्ये चॅम्पियन संघ ठरला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी म्हणजेच मालिकावीर राजू कंक, कराड टेनिस बॉल आणि रबर बॉल क्रिकेटचा बादशाह ज्याला मात्र म्हटलं जातं प्राऊड ऑफ कराड टेनिस बॉल क्रिकेट, ज्याला मात्र पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आपला खेळीचा दबदबा निर्माण केला आणि पुन्हा एकदा होताना पाहायला मिळाला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 चा रबर बॉल स्पर्धेचा मालिकावीर. आणि तीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल फॉर कराड विरुद्ध दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप जावळी. जावळी तालुक्यातील संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कराड तालुक्यातील संघ एका बाजूला. बिग बॅटल मात्र होताना पाहायला मिळेल. काय खेळ असेल.
तर पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. पूर्वार्ध संपला. 68 धावांचा खेळ. 24 चेंडूंमध्ये 17च्या सरासरीने बनवलं. आता 17.25च्या सरासरीने धावसंख्या. 24 चेंडू 69 धावा. 69 रन्स टू विन रिमेनिंग 24 बॉल्स. 24 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. प्रत्येक षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 ते 25 धावा बनवणं महत्वाचे आहेत, कारण की वेळ आहे. खेळ बदलताना पाहायला मिळेल का? एका बाजूला मैत्री ग्रुप जावळी पुढील होणारी मॅच आणि दुसऱ्या बाजूला परी 11 कराड. टॉस करून घ्यायचंय. आयोजक विनंती असेल छत्रपती 11. मॅचला सुरुवात करायची आहे. महत्वपूर्ण सामना पाहतोय आपण. एका बाजूला 440 वोल्टचा झटका देताना पाहायला मिळाला गौरव आणि अजय, तर दुसऱ्या बाजूला आग लावताना पाहायला मिळेल का? येस वाल्मिकी पठारचा येस योगेश आणि गणेश. योगेशचा खेळ पाहिला गेला तर वाल्मिकी पठार क्रिकेटमध्ये रबर बॉलच्या मागील आठवड्यामध्ये चांगला राहिला. 16 बॉल 62चा खेळ आपण पाहिला मिळाला. 16 बॉल मध्ये 62 धावा. कशा पद्धतीचा खेळ. येस साहिलजी शिर्के साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण उपस्थित राहिलात. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल 22 वयोगटातील खालील स्पर्धेमध्ये नक्कीच पाहिलं गेलं तर नक्कीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग रबर बॉलची स्पर्धा झाली आणि नक्कीच त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 22 वर्षाखालील खेळाडूंची स्पर्धा आणि छत्रपती 11 या संघाचं कौतुक करावं लागेल. राऊंड द विकेट. पहिला बॉल विजय मालुसरे पाहिलं गेलं तर योगेश मालुसरे आहे बॅटिंग करत असताना. तिथे मात्र व्हाईट बॉल येताना पाहिला मिळतो. व्हाईट +1 पंचांच्या भूमिकेमध्ये ओमकार वाडकर व्हाईट +1 येताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या 2 या आकड्यावरती 69 रन्स टार्गेट आहे. चेस करताना पाहायला मिळतात चेस मास्टर्स. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो योगेश मालुसरे याच्या बॅटमधून मागील स्पर्धेमध्ये 16-62चं समीकरण पाहायला मिळालं. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर पहिल्या क्रमांकाचं देखील खेळ या खेळाडूचा राहिला आहे. प्रथम क्रमांकासाठी येतो. सलामीला येताना पाहायला मिळतो. पॉवर हिटिंग करताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो या खेळाडूंकडून. आता मात्र योगेश योगेश पूर्णपणे मास्टर आहे. योग्य ठिकाणी टप्पा पडला. टप्प्यामध्ये कार्यक्रम होताना पाहायला मिळतो. आडव्या बॅटने जसा चेंडू आला आणि त्यानंतर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एसपी स्कूलला मात्र भेट देताना सेट होताना पाहायला मिळतो. यावेळेस 6 धावा. पूर्णपणे शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केला जातो आणि डीप मिड विकेट रिजन कव्हर केलं जाते. या 6 धावा. षटकार आलाय. कमबॅक यांना महत्वाचा आहे. धावसंख्या 6 धावांनी पुढे सरकताना 8 या आकड्यावरती. नवीन चेंडूची पूर्तता करायची आहे कारण की योगेश मालुसरेच्या बॅट मधून जर फटका निघताना पाहायला मिळतो तसा मात्र आगीचा गोळा आहे की काय असं वाटतं, कारण की बॅट स्विंग या खेळाडूची चांगली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क जेव्हा योगेश मालुसरे या खेळाडूचा होतो तेव्हा मात्र बॅट स्विंग आणि त्यानंतर 6 धावांचा रिझल्ट निकाल मात्र 6 धावांचा असतो, कारण की हा खेळाडू चांगला व्हायला मिळतो. यावेळेस मात्र मिस टाइम झाला. ही कॅच पकडणं गरजेचं आहे. 1 बाउंड चेंडू निघून जातो. आतापर्यंतचा खेळ पाहायला गेलं तर वेळ पाहिली जात नाही. दर्जेदार खेळ करतो. मागील चेंडूवरती षटकार, या चेंडूवरती चौकार. 2 चेंडूचा खेळ पाहिला गेला तर धावसंख्या अतिरिक्त धावांचा वेग पाहिला गेला तर खेळ पाहिला गेला तर 12 आणि वैयक्तिक 10 धावांची खेळी. पहिल्या चेंडूवरती 600चा स्ट्राईक रेट आणि दुसऱ्या चेंडूवरती 400चा आणि 2 चेंडूंचा पाहिला गेला तर 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो. काय खेळ, लाजवाब,
कमाल डिस्ट्रॉयर आहे. यावेळेस मात्र पूर्णपणे विनाश केला या खेळपट्टीवरती आणि पूर्णपणे पाहिलं गेलं तर काय खेळाडू आहे. पूर्णपणे टेक्निकल ड्राईव्ह करताना पाहायला मिळतो. बॅट स्विंग चांगली झाली नव्हती तरी सुद्धा या खेळाडूकडे एवढा आत्मविश्वास आहे की यावेळेस मात्र एक धाव येते डिक्लेअर स्वरूपातील बायच्या स्वरूपातील धाव. डॉट बॉल जरूर आला होता पण यष्टीरक्षकाकडून चुकी होते कारण की वेग या चेंडूवरती प्रचंड होता आणि प्रचंड वेगा पुढे तुम्ही जास्त काही करू शकत नाही आणि यामुळेच की काय बाय डॉट बॉल येताना पाहायला मिळाला असता. यस टॉस केला जाईल. यस परिवर्तन कराड यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन पूर्णपणे बॅकफुटला जाऊन बॅकफुटवरून इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता जिथे मात्र मागे जाऊन पुढे खेळण्याचा. पहा आता मात्र कशा पद्धतीचा खेळ होईल. या चेंडूवरती पाहायला गेलं तर यावेळेस इनसाइड आउट बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा बॅकफुट पंच केला जातो आणि त्यानंतर पूर्णपणे पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळेस पहा प्रत्येक खेळाडूला गोलंदाजाच्या जवळ येण्यासाठी भाग पडले कारण की 2 षटकार 1 चौकार ज्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालाय. योगेश मालुसरे मागील स्पर्धेमध्ये 16-62चं समीकरण आणि या खेळपट्टीमध्ये 4-16 म्हणजेच पाहायला गेलं तर 400च्या स्ट्राईक रेटने एक बाउंड्री प्रत्येक बॉल वरती येते. गोलंदाजाला यावेळेस काहीतरी वेगळं करावं लागेल. प्लॅनिंग क्रिएशन प्रॉपर फील्ड प्लेसमेंट आणि त्यानंतर ट्रॅप रचावं लागेल. कोणता फलंदाज कशा पद्धतीने थांबवता येईल त्याच्याकडे योग्य लक्ष द्यावं लागेल. प्रॉपर प्लॅनिंग नुसार प्रॉपर कंट्रोल लाईन अँड लेंथ ठेवावी लागेल तेव्हाच मात्र या खेळाडूला थांबवू शकतो. नाहीतर हा खेळाडू असा आहे की एकदा टिकला तर या खेळाडूला विरोधी संघाला या खेळपट्टीवरती टिकू देणार नाही. या खेळाडूची खासियत आहे. यावेळेस पहा काय घडतंय. बॅटकट आहे का पंच? येस बॅटकट आहे. म्हणजेच यावेळेस पहा किती मोठा घोळ केला या मॅच मध्ये. पूर्णपणे कॅचेस ड्रॉप द मॅचेस इक्वेशन पाहायला मिळेल. आता मात्र जरी योगेश मालुसरे या खेळाडूला वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन कडून 201 रुपयांचा कॅश प्राइज असेल. यस परिवर्तन करार संघाचा कर्णधार आलाय सुजित शेवाळे. तर त्याला टॉस करून घ्यायचा. यावेळेस पहा काय करतो या खेळपट्टीवरती. कॅच ड्रॉप जखमेवरती मीठ त्यानंतर हळद आणि त्यानंतर पाहायला गेलं तर षटकार आणि त्यानंतर पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूच्या भावनेशी खेळ केला जातो कारण की यावेळेस वेळ आणि फक्त वेळ पाहायला मिळते. पूर्णपणे योगेश मालुसरे मास्टर मालुसरे यावेळेस पूर्णपणे खेळ बदललाय वेळ बदललाय आणि टॉस साठी या चला पर्यावरण कराड संघाचा कर्णधार आलाय. मैत्री ग्रुप जांभळी संघाचा कर्णधार या टॉस केला जाईल. एका बाजूला सुजित शेवाळे आहे त्याला टॉस करा आयोजक आणि त्यानंतर पाहायला गेलं तर येस 27 धाबा झालेत. पहिल्या षटकामध्ये 27 धाबा. एकूण 70 धावांचं लक्ष आहे. येणाऱ्या काळामध्ये 18 चेंडू आणि बनवायचे आहेत. 18-42 रिक्वायर्ड रन रेट 14.00 पाहायला मिळते. करंट रन रेट 27चा आणि प्रत्येक षटकारासाठी योगेश मालुसरे या खेळाडूला 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल आणि 200 रुपये जमा करायचे आहेत. एक षटकार आलाय. ऑनसाईडच्या दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे पाहायला गेलं बॉडी स्ट्रेच केली. बॉडी बॅलन्स प्रॉपर बनला परंतु गोलंदाजाचा वेग एवढा होता या चेंडूवरती की फलंदाजाला शांत बसण्यापेक्षा कोणताही ऑप्शन नव्हता. आणि त्यानंतर पाहिलं की डॉट बॉल येते आणि त्यानंतर पाहिलं की डॉट डिलिव्हरी आल्यानंतर प्ले अँड मिस
एफएमएस डॉट डिलिव्हरी येते. यावेळेस कशा पद्धतीचा खेळ होईल. पहिला बॉल चांगला टप्प्यावरती पडलाय. 17-42 समीकरण 17-41 वरती येईल कारण की व्हाईट बॉल येते. एक्स्ट्रा रन चेंडूला सोडून दिला जातो आणि व्हाईट बॉलने समीकरण बदलताना पाहायला मिळेल. येस पुन्हा एकदा चेंडू. यावेळेस पहा काय गोलंदाजी. प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळते. पूर्णपणे पायामध्ये बेगा ठोकण्याचा प्रयत्न होतो. पूर्णपणे अचूकता न चुकता पाहायला मिळते. लेझर गाइडेड मिसाईल जिथे मात्र पूर्णपणे लॉन्च केली जाते आणि पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त या चेंडूवरती येते धाव. चिकी सिंगल, एक क्विक सिंगल येईल आणि एका सिंगल स्कोर बोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. आता मात्र कशा पद्धतीचा खेळ होईल. वेळ बदलली जाते. गेम चेंजर ठरला योगेश मालुसरे आणि येणाऱ्या काळामध्ये 16 चेंडू आणि बनवायचे आहेत 40 धाबा. योगेश मालुसरे आहे तर ही मॅच पूर्णपणे संपूर्ण साधी बनून जाईल. यावेळेस मात्र बॅट स्विंग झाली परंतु बॅटची बाहेरची कडा आउटसाइड एज लागून चेंडू घोषांकी क्षेत्रात जिथे मात्र फाईन लेग रिझन मध्ये जाताना पाहायला मिळेल. जिथे मात्र एस टॉस साठी आले दोन्ही कर्णधार आयोजक कुठे आहेत. टॉस करून घ्यायचा आहे. पर11 कराड विरुद्ध मैत्री ग्रुप जावळी. यावेळेस स्टँडिंग पोझिशन वेट अँड वॉच स्टँड इन डिलिव्हर चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र हाय हॅलो टाटा बाय बाय सी यू लेटर पूर्णपणे पाहायला गेला तर कॉलनीमध्ये पाठवलाय. पूर्णपणे प्रेक्षकांच्या भेटीला घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेण्यात पाहायला मिळतो. जसा चेंडू बॅटला लागला तसा मात्र स्वीट साऊंड आणि त्यानंतर पाहायला गेला तर धमाका पत्रावरती चेंडू पडतो आणि पूर्णपणे पॉवरने चेंडू आवाज करतो. यावेळेस मात्र पूर्णपणे योगेश मालुसरे खेळ बदलला. योगेशने यंगस्टर आहे एक कमी वयाचा खेळाडू ज्याने मात्र पाटण टेनिस बॉल क्रिकेट तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपली एक नावाची वेगळी ओळख निर्माण केली. तो खेळाडू मात्र या खेळपट्टीवरती काय बॅट स्विंग झाले. पूर्णपणे प्रॉपर कनेक्शन प्रॉपर टायमिंग प्रॉपर प्लेसमेंट प्रॉपर पॉवर आणि त्यानंतर मात्र या खेळपट्टीवरती ताकद नजाकत चा वापर पॉवरफुल स्ट्रोक षटकार येतो. कमबॅक कशा पद्धतीने गोलंदाज होईल. यावेळेस देखील शॉर्ट ऑन पूल परंतु थोडीशी दिशा सिंगल साठी जाईल. दिशाहीन गोलंदाजी पाहिजे तर दिशा थोडीशी मागे ठेवला होता. चेंडू शॉर्ट ऑन बॉल शॉर्ट ऑन पूल करत असताना थोडासा लेट बॅट स्विंग करताना पाहायला मिळेल. बॅट फिरवताना पाहायला मिळेल. त्यामुळेच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल येते डिक्लेअर स्वरूपातील. चला स्पीडअप करा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37 धाबा झाले तर 13 चेंडू 32 धाबा 13-32 समीकरण. शेवटचा बॉल अजून देखील बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी असून सुद्धा स्ट्रायकिंग एंड वरती अमित कासोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येते. टॉस मागणी कोणाची आहे. कॉल कोणाचा असेल. येस हेड आहे कॉल आणि टॉस विजेता झाला पर11 कराड आणि सुजित शेवाळे. निर्णय कळवायचा आहे. यावेळेस पहा राऊंड विकेट चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस चांगला खेळ महत्वपूर्ण आहे. पूर्णपणे चेंडूवरती पाहिलं गेलं तर एक सिंगल येईल. माहित आहे योगेश मालुसरेला सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची. 2 षटक समाप्तीचा इशारा 38 धाबा आणि येणाऱ्या काळामध्ये 12-31 समीकरण म्हणजेच 15.50 ची सरासरी.
या खेळपट्टीवरती बनवायचे आहेत धाबा. कशा पद्धतीचा खेळ होईल येणारा काळ. आतापर्यंत एका बाजूने ही मॅच घेऊन गेला योगेश मालुसरे, परंतु या खेळाडूची जर विकेट मिळवली तर मॅच टर्निंग पॉइंट होताना पाहायला मिळेल. एका बाजूला एक्स फॅक्टर्स आहेत तर दुसऱ्या बाजूला गेम चेंजर्स. बिग बॅटल बिटवीन बॅट अँड बॉल. एका बाजूला पाहायला मिळतो संघ 32 शिराळा आहे तर दुसऱ्या बाजूला वाल्मिकी पठार 11. असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. महत्वपूर्ण ही मॅच आणि या मॅच मध्ये कशी असेल कहाणी या मॅच मध्ये आपण पाहाल. कारण की 12-31 समीकरण नवीन गोलंदाजीसाठी आणि क्षेत्ररक्षकांना सजवताना पाहायला मिळालाय. आणि स्टॅकिंग एंडला मात्र योगेश मालुसरे पुन्हा एकदा सज्ज होईल, जो मात्र 10 चेंडू 32 धावा 320च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. 3 षटकार 1 चौकारच्या मदतीने धावसंख्या 32 बनवली. येस पवन खाडे यांचं देखील स्वागत आहे. आमचे नक्कीच क्लासमेट आहेत आणि आज मात्र उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहे, तर आपलं देखील स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 मध्ये. धन्यवाद आपण उपस्थित राहिल्याबद्दल या स्पर्धेदरम्यान. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. रन द विकेट, कोण बदलला, अँगल बदललाय. यावेळेस मात्र पहिला बॉल, यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन षटकार होताना पाहायला मिळतो. 6चा पाडा पाठ करून आलाय योगेश मास्टर मालुसरे. यावेळेस मात्र 6चा पाडा काय आहे, 6-6 षटकारांची आतिषबाजी, षटकारांचा खेळ वेळ बदलताना पाहायला मिळतो. योगेश नजरेत आग आणि चेहऱ्यावरती असू पाहिजे, नजरेत आग आणि चेहऱ्यावरती असू पाहिजे, कारण विजयाचे उंच शिखर पाहून विरोधकांच्या काळजात आग नाही तर वणवा पेटला पाहिजे. वणवा काय खेळ पाहायला मिळालाय, वणवा पेटवलाय आणि वणवा पेटवणारा खेळाडू योगेश मालुसरे आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुन्हा वाल्मिकी पठार या असोसिएशन कडून जर 50 धाबा जर बनवलं योगेश मालुसरे या खेळाडूने तर वैयक्तिक 50 साठी 5001 वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन कडून असेल. काय घडेल मॅच मध्ये 44 धाबा 44 धावसंख्येमध्ये 38 धावांवरती घेतो 11 चेंडूंचा खेळ. ऑफसाईडच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु ट्रॅम्बलाईनचा बाहेरचा चेंडू. अवांत धाव, अतिरिक्त धाव, दिशाहीन गोलंदाजी. दिशा खराब तर गोलंदाजाची दशा खराब, संघाची दशा खराब. दिशा गोलंदाजी करत असताना चूक मिळत नाही आणि त्यामुळे चूक होते आणि चुकी झाल्यानंतर दुखी होताना मारायला मिळेल. कारण एक चुकी तुम्हाला आयुष्यातून दुखी करू शकते आणि तीच ही चुकी आहे का, कारण की योगेश मालुसरेची गोलंदाजी करत असताना कॅच ड्रॉप करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॅट स्विंग काय झाले या खेळाडूची. यावेळेस पहा एक धाव पूर्ण झाले, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. जर यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर योगेश मालुसरे बाद होताना पाहायला मिळाला असता, परंतु यावेळेस पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 40 धावांची खेळी करतो. काय खेळ, घातक विस्फोटक खेळी यावेळी मात्र पाहायला मिळतो. अद्भुत, अविश्वसनीय आणि पूर्णपणे मॅच टर्निंग पॉइंट, कॅच ड्रॉप करण्याचा खेळ वेळ बदलणारा पाहायला मिळतो. आणि यावेळेस मात्र वेळ बदलले, खेळ बदललाय, वणवा पेटला या खेळपट्टीवरती पूर्णपणे. गोलंदाज काय करेल, चेंडूला सोडून दिला जातो. गोलंदाज यावेळेस व्हाईट बॉल हाताळतो. फलंदाजाचा दहशत आणि दरार आपल्याला एवढा पाहायला मिळतो की गोलंदाजाला यावेळेस कंट्रोल लाईन, प्रॉपर लाईन अँड लेनची गोलंदाजी करताना थोडासा अडथळा निर्माण होतो आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते 48. यावेळेस देखील पहा फक्त चेंडूला दिशा दाखवले आणि त्यानंतर मात्र दिशा भरकटताना पाहायला मिळते. योग्यच्या बॅट मधून योग्य दिशेने योग्यता, योग्य धावा 6. पूर्णपणे मॅच मध्ये ट्विस्ट, पॉवरफुल स्ट्रोक, वंडरफुल. काय क्लासिकल इनिंग खेळताना पाहायला मिळतो, टेक्निक आहे. यावेळेस मात्र धावसंख्या 54 आणि वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतो 46 धावा वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या 54. आता मात्र होणारे 12 चेंडू, 9 चेंडू आणि पाहायला गेलं तर 15 धावांची गरज. जिथे मात्र पाहायला गेलं तर कुठे होती मॅच आणि कुठे घेऊन आला हा मॅच.
डिसायडर हिडर, निर्णायक मॅच, निर्णायक खेळाडू विजय मिळवण्यासाठी काय खेळाडू खेळ करताना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र मॅच अजून देखील बदलू शकते, इथून देखील खेळ बदलू शकतो, कारण की पूर्णपणे योगेश मालुसरे आणि विजय आणि पराजय याच्यामध्ये उभा होता हा खेळाडू. 9-15चं समीकरण 8-15 मध्ये येऊन पोहोचले आणि हा खेळाडू जाताना पाहायला मिळते खेळपट्टीच्या बाहेर. काय खेळ केलाय, दमदार दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीचा खेळ येणाऱ्या काळामध्ये वेळ बदलताना पाहायला मिळेल. मास टर्निंग पॉइंट 8 चेंडू 15चं समीकरण नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंडला जाताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूचा जो खेळाडू आहे तो मात्र आतापर्यंत फक्त आणि फक्त एक चेंडू खेळलाय, जिथे मात्र त्याला देखील अनुभव नसेल या खेळपट्टीवरती कशा पद्धतीने चेंडू स्पॉट होताना पाहायला मिळतो. तसेच ऋषीभाई उंडे यांचं देखील स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेदरम्यान. चला स्पीडअप करायचंय पंच ओमकार वाडकर. एस नवीन बॅटरचं नाव पोहोचवा, नवीन बॅटरचं नाव पोहोचवा. एस निखिल. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईट बॉल लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. आता मात्र मॅच बनले, परंतु मॅच घालवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो. अतिरिक्त धाबा पराभवाचं मुख्य कारण ठरताना पाहायला मिळतात. विजय आणि पराजय याच्यामध्ये अंतर असलेले एक अतिरिक्त एक्स्ट्रा रन येणाऱ्या काळामध्ये पराभवाचं मुख्य कारण ठरताना पाहायला मिळेल आणि पूर्णपणे ही एक धाव वेळ आणि खेळ बदलताना पाहायला मिळू शकते. आता मात्र वेळ बदलले पाहायला गेलं तर योगेश मालुसरे बाद झाल्यानंतर निखिल बाटर आलाय. निखिलला मात्र शेवटपर्यंत थांबावं लागेल या खेळपट्टीवरती, कारण की दोन्ही खेळाडू नवीन आहेत. दुसरा खेळाडू आहे त्याने मात्र अजून एकच बॉल फेस केलाय. यावेळेस बॅट स्विंग होते, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. मिसकनेक्शन, मिसअंडरस्टँडिंग. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बॉल स्ट्रोक अंधा फटका खेळताना पाहायला मिळते. बॅट फक्त हवेतून जाते आणि चेंडू हवेतून थोडासा बाहेर निघून डॉट बॉल साठी रक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस देखील बॅट लवकर फिरते, बॉल नंतर निघून जाते. बॅक ऑफ द हँड्स वर वन, चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये बदल आणि धावसंख्येचा बदल होणार नाही, कारण की दोन चेंडूवरती कोणती धाव नाही. म्हणजे प्रेशर पुन्हा एकदा. आतापर्यंत पाहायला गेलं तर जोपर्यंत योगेश मालुसरे होता या खेळपट्टीवरती तोपर्यंत प्रेशर विरोधी संघावरती, गोलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळालं. आणि जसा योगेश मालुसरे बाद झाला, निखिल आला, तसा मात्र पाहायला गेला तर चेंडूला ओळखू शकला नाही, रीड करता आलं नाही आणि षटक समाप्तीनंतर 6 चेंडू बनवायचे आहेत, 14 धावा. 6-14चं समीकरण. काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल या मॅच मध्ये, कोण घडेल या मॅचचा खेळाडू जो मात्र विजयी होताना पाहायला मिळेल. तर चला स्पीडअप करायचंय 6-14चं समीकरण. यावेळेस पावनसरच्या दिशेने फटका डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी करेपर्यंत चेंडूचा पाठलाग करेपर्यंत एका धावेत रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. 6-14चं समीकरण 5-12 पर्यंत आले. या दोन धावांनी स्कोअर बोर्ड पुढे सरकतील. 5-12, 3 चौकार 2 षटकार या मॅच मध्ये प्रत्येक चेंडूवरती 2 ते 3 धाबा बनवणं गरजेचं आहे. महत्वपूर्ण ही मॅच आपण पाहतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक पहिलं. सुरुवात आणि शेवट एका दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओमसा MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. चेंडूला सोडून दिला जातो. यावेळेस मात्र पाहिला गेला तर व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन येणाऱ्या काळामध्ये पराभवाचं कारण ठरेल का, काय घडेल मॅच मध्ये. सुरुवातीचा चांगला टप्पा होता, त्यानंतर पाहायला गेलं तर दुसरा चेंडू हाताळत असताना व्हाईट बॉल, लेग स्टंप पूर्णपणे सोडून दिली जाते. फलंदाजाने देखील जास्त जोखीम घेतली नाही, चेंडूला सोडून दिला आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल येते. 5-11चं समीकरण. 2 चेंडूंचा खेळ चांगला होईल का. यावेळेस पहा फुल टॉस चेंडू
बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये नो +1 या 2 धावा म्हणजे येणाऱ्या चेंडूवरती 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आणि 5-9 समीकरण असताना फ्री हिटची संधी म्हणजे उघडा डोळे बघा आणि पुढील चेंडू फ्री हिट टोल नाका असेल परंतु या चेंडूवरती चेकिंग नसेल या खेळपट्टीवरती वेळ आहे परंतु खेळ पाहायला लागेल कशा पद्धतीचा गोलंदाज कमबॅक करेल का की फलंदाज एक मोठा फटका खेळेल झटका कोणाला मिळेल हे मात्र एक चेंडू ठरवेल या चेंडूवरती काय घडेल बागपूरला जाऊन दिशेने फटका खेळा चेंडू काही क्षेत्ररक्षक वेगवान गतीने निष्ठरक्षक येतो एका धावेचं रूपांतर दुसरीमध्ये होणार नाही कारण की यावेळेस पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंडला निखिल आहे निखिलचा खेळ 2 चेंडूवरती कोणतीही धावसंख्या बनवली नाही मायनस मध्ये स्ट्राईक रेट पाहायला मिळते आणि जिथे मात्र 4-8चं समीकरण कशा पद्धतीचा खेळ इथून पुढे होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे यावेळेस देखील वाईट बॉल मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट वाईट एक धाव येतो वाईट +1 या 2 धावा जिथे मात्र 4 चेंडू 6 धावांची गरज एक षटकार या मॅच मध्ये समीकरण बदलेल येस यावेळेस पाहायला गेलं तर 63 धावा झालेत 6 धावांची गरज 69 धावांचं लक्ष वाल्मिकी पठार 11 हा संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा आलाय मोठा चेंडू हा चेंडू कव्हर करेल का पूर्ण परंतु यावेळेस पहा कॅच पकडले मॅच बदलले आणि पहा या चेंडूवरती पाहायला गेलं तर फ्री हिटचा चेंडू वाईट बॉल आणि त्यानंतर पाहायला गेलं तर एक सिंगल होते 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे 3 चेंडू 6 धावा 4 चेंडू 6चं समीकरण 3-6चं समीकरण आपण पाहतो यावेळेस पूर्णपणे वाल्मिकी पठार 11 या संघाकडून नवीन बॅटर आलाय सुरेशचा खेळ या मॅच मध्ये कशा पद्धतीने होईल 3-6चं समीकरण एक षटकार या मॅच मध्ये विजेता पद मिळवून देईल वाल्मिकी पठार संघाला तर 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती पडल्यानंतर डॉट बॉल आल्यानंतर जर चांगला खेळ पाहायला मिळाला तर विजेता होताना पाहायला मिळेल पुढील होणारी मॅच मैत्रीरूप जावळी विरुद्ध परी11 कराडचा इतिहास पाहायला गेला तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला आणि त्यानंतर पूर्णपणे पहिल्या क्रमांकाचं विजेतापद मिळवलं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा विजेता संघ झाला आणि त्यांचाच 22 वर्षाखालील गटातील खेळाडूंचा संघ आणि यावेळेस पहा बायच्या स्वरूपातील एक धाव या मॅच मध्ये टोस निर्माण झालाय जरूर खेळ बदललाय 2 चेंडू 5 धावांची गरज पंजा खोलेल का खेळाडू गोलंदाजाने चांगल्या टप्प्यामध्ये चेंडू ठेवला तर डॉट सुद्धा येऊ शकतो विकेट देखील येऊ शकतो आणि फलंदाजा बॅटला चांगला कनेक्शन होताना पाहिला मिळाला चेंडू तर षटकार चौकार आला तर मॅच मध्ये आणखीन एक टूस कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस प्रत्येक धाव तुम्हाला काढावी लागेल 2-5चं समीकरण यावेळेस लिडिंग एज इनसाइड एज एक धाव येते 1-4चं समीकरण एक चेंडू 4 धावा
योगेश मालुसरे जोपर्यंत होता तोपर्यंत 15 बॉल मध्ये धावा बनवल्या होत्या संघाच्या पूर्णपणे आणि त्यानंतर 8-9 चेंडू 15 धावांची आवश्यकता होती. आता मात्र 1 चेंडू 4 ची गरज आहे. पहा वेळ कधीही बदलू शकतो. संघर्ष मेहनत करणं तुमचं काम आहे. जिद्द चिकाटी पेशन्स धैर्य ठेवणं गरजेचं आहे. यावेळेस काय करतो मॅच मध्ये कॅच ड्रॉप एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो. या 2 धावा पूर्ण होतील की काय यावेळेस अजून देखील पूर्णपणे मॅच सोडून दिले. धाव घेणं महत्वाचं होतं. अतिरिक्त धाव जर आली असती तर इथे कुठेतरी मॅच फिरली असते परंतु पूर्णपणे ऑनसाइडच्या दिशेने लंघून झोन मध्ये कॅच ड्रॉप तोपर्यंत धाव घेतली गेली. एक दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर 2 धावांनी विजेता होताना पाहायला मिळालाय. वाल्मिकी पठार या संघाला पराभूत करून 32 शिराळा नक्कीच नाद निराळा 32 शिराळा आणि उद्या नागपंचमीचा दिवस आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 32 शिराळा तालुक्यामध्ये सर्वात मोठा सण मात्र आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये नागपंचमी.